नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एफ-डी-ए महाराष्ट्राचे जी पोस्ट आलेले आहेत अॅनालिटिकल केमिस्ट आणि सीनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी रेफरन्स बुक काय वापरायचे असे बरेच विद्यार्थी विचारत आहेत. सिलेबसनुसार काय पुस्तकं वापरली पाहिजेत? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, कोणती पुस्तके वापरली पाहिजेत त्याविषयी काय करणार आहोत आपण डिस्कस करणार आहोत. तर वन बाय वन आपण सब्जेक्टनुसार जाऊया की वाचावेत. आता लक्षात घ्या, ही पुस्तकामध्ये मी काय केलेलं आहे, की स्टँडर्ड पुस्तकं जी आहेत मार्केटमधली किंवा ती एम-एस-सी लेव्हलला बुक्स तुम्ही वापरता किंवा जे बी-फार्मसी लेव्हलला स्टँडर्ड वापरता ती इन्क्लूड केली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रेग्युलरचे पण पुस्तकं त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जे रेग्युलर सिलेबसनुसार वाटत असते ते तुम्ही ॲड करू शकता. पण लक्षात घ्या, खूप डीपमध्ये पण नाही जायचे आणि खूप लो लेव्हल पण नाही करायची आहे. ओव्हरऑल कॉम्पिटिटिव्ह ओरिएंटेड आपल्याला काय करायचं सगळा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला केमिस्ट्री असा पार्ट दिलेला आहे सिलेबस कॉपीमध्ये. ठीक आहे. पार्ट दिलेला आहे केमिस्ट्री. आता इथे केमिस्ट्री हा पार्ट जेव्हा दिलेला आहे, तर ते एक्सपेक्ट काय की बाबा तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आली, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि तुमची फिजिकल केमिस्ट्री. केमिस्ट्री त्यामध्ये येतात. त्या 3 केमिस्ट्री करणं गरजेचे आहे. स्टँडर्ड जर रेफरन्स तुम्ही बघितलं, ओके, तर या ठिकाणी अ, अ, बहाल अँड बहलचं बुक बरेच जण वापरतात. यश चांद आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सी पब्लिकेशनचं बुक आहे दास अँड दासचं. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीसाठी एज इंटरनॅशनल पब्लिकेशनचं बुक. हे बुक्स ग्रॅज्युएशन लेव्हल सांगितलेले आहे. थोडंसं वरच्या लेव्हलचं ग्रॅज्युएट लेव्हलचं आपल्याला करावे लागणार. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला रेफर करायचं स्टेट बोर्ड किंवा एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्डचे जे काही केमिस्ट्री बुक्स आहेत 11वी आणि 12वीचे, ते तुम्ही तिथं काय करू शकता, प्रिफर करू शकता. कारण की त्याच्यामध्ये पण इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक हे केमिस्ट्री चांगल्यापैकी बेसिक व्यवस्थित असतं. तर हे बुक तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. आणि ज्यांना प्रचंड स्टँडर्ड करायचे आहे, ज्यांचा एरिया व्हास्ट आहे, काही हुशार विद्यार्थी असतात प्रचंड, ते ह्याच्या थ्रू पण जाऊ शकतात. ह्या पब्लिकेशनच्या थ्रू पुढे जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला विषय आहे त्या ठिकाणी अॅनालिटिकल अॅनालिटिकल केमिस्ट्री असा शब्द दिलेला आहे. आता ऍक्च्युली अॅनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटल हे कंबाईनच आहे. इन्स्ट्रुमेंटल असं काही सेपरेट केमिस्ट्री असा कुठं काही पार्ट नसतो. इट इज द पार्ट ऑफ द अॅनालिटिकल केमिस्ट्रीचाच पार्ट आहे. पण ठीक आहे, आता सिलेबस कॉपी दिलाय तर आपण क्लासेसमध्ये पण ऑनलाईन क्लासमध्ये पण काय करणार आहोत, तो सेपरेट रित्याच तो घेणार आहोत. तर बघा तुम्ही या ठिकाणी अॅनालिटिकल केमिस्ट्रीचं जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत आहात, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात घ्या. तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड खूप मोठं रेफरन्स जर वाचायचा असेल, तुम्ही काय करू शकता या ठिकाणी हे रेफरन्स दिलेला आहे. वाचू शकता. वेल्ले पब्लिकेशनचं अॅनालिटिकल केमिस्ट्री इंटरनॅशनल एडिशनचं बुक आहे. ठीक आहे. तर ते बुक तुम्ही काय करू शकता, रेफर काय करू शकता, करू शकता. देन मला दुसरं अजून महत्त्वाचं रेफरन्स करायचं तर फार्मास्युटिकल अॅनालिसिस कस्तुरे वडकर यांचं बुक आहे निराली प्रकाशनचं, तुम्हाला माहिती आहे. व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 यांचे जे बुक आहेत, हे 2 पुस्तक महत्त्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठं तुम्हाला इंटरनॅशनल लेव्हलचं करायचं असेल, तर मी हे सांगतोय. पण हे जर 2 बुक केले तर फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी तिथं काय होतील, त्या कव्हर होतील. इन्स्ट्रुमेंटल अॅनालिसिसमध्ये इथे इन्स्ट्रुमेंटल मेथड दिल्या आहेत. जे पुढचा जो तुमचा सब्जेक्ट दिलाय तो सुद्धा तिथं कव्हर होतो. हे बुक तुम्ही काय करू शकता रेफर करू. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघा काय दिलेलं की इन्स्ट्रुमेंटल मेथड असं दिलेलं आहे. ओके. तर इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री असं दिलेलं आहे. आता इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचे, सगळे जे काही स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड ज्या आहेत, ओके, त्या करायच्या. तर तुम्हाला चटवाल आनंद आता हे आहे. हे बुक आहे चटवाल आनंद यांचं बुक आहे. ते नवीन एडिशनचं बुक आहे. माझ्याकडे एक जुनं एडिशनचं हे बुक एकदम सफिशियंट आहे. त्याच्यात ज्या तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक दिलेल्या आहेत, इन्स्ट्रुमेंटल मेथड ज्या दिलेल्या आहेत, त्या बुकमध्ये आहेत.
कस्तुरी रनौतकरच्या सेकंड पार्टमध्ये पण त्या दिलेल्या आहेत, त्याच्यातून करू शकता किंवा हे बुक आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं मला डीपमध्ये करायचे फारच, अजून करायचं असेल तर हे आशुतोष कार यांचं एक बुक आहे. तर तुम्हाला रेफर करायचं असेल तर इन्स्ट्रुमेंटल मेथडला तुम्ही करू शकता आणि ते चटवाल आनंद यांचं बुक एक सफिशियंट आहे. त्यातून सगळे इन्स्ट्रुमेंट यूव्ही, आय-आर, एन-एम-आर, गॅस, स्पेक्ट्रोस्कोपिक, एच-पी, टी-एल-सी, टी-एल-सी सगळं गॅस क्रोमॅटोग्राफी सगळ्या ज्या काही मेथड्स आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत ह्याच्यात व्यवस्थितरित्या थेरॉटिकल दृष्टिकोनानं करा आणि कारण काय होतं बऱ्याच वेळेस थिअरीमधूनच पेपर काढला जातो, बुक्समधून पेपर काढला जातो. प्रॅक्टिकली एखाद्या वेळेस थोड्याफार चेंजेस असतात गोष्टी, पण थेरॉटिकल मला अभ्यास करायचा आहे. 40 मार्क पण महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या. आता मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे तर आहेत, हे बी पार्ट महत्त्वाचा आहे. पण हे पण पार्ट महत्त्वाचा आहे. आता ज्यांचं जे एम-पी-एस-सी करतायत त्यांना हा पार्ट कमी पडेल. थोडासा अभ्यास तो पार्ट त्यांचा परफेक्ट असेल. पण दोन्ही ज्याचं बॅलन्स असेल त्याला बेनिफिट्स मिळतील चांगले. नंतर आहे बायोलॉजी असा पार्ट दिलाय. ॲक्चुअली आता बायोलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपेक्ट काय की एनाटॉमी व्यवस्थित माहीत पाहिजे. ते बॉडीची आपल्या सगळी एनाटॉमी व्यवस्थित माहीत पाहिजे. तर तुम्ही एन-सी-आर-टीचं बुक आहे किंवा स्टेट बोर्डचं बुक आहे बायोलॉजीचं. एन-सी-आर-टी किंवा स्टेट बुकचं बुक करावं असं मला वाटतं. कारण की एवढं डिटेल पण काय बायोलॉजी प्रचंड जाण्याची गरज नाही. तर तुम्ही एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्डचं 11वी आणि 12वी पुस्तक तुम्ही करू शकता. त्याच्यातून भरपूर अशा गोष्टी कव्हर होतात. तर त्याच्यामध्ये सेल वगैरे एनाटॉमी जास्त करा आणि फिजिओलॉजी असेल, फिजिओलॉजी एक व्यवस्थित करा. ते त्याच्यातून बायोलॉजीतून मॅक्सिमम गोष्टी करायचा प्रयत्न 11वी-12वीचे पुस्तक इथं वापरले तर मला वाटतं राहतील ते. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे टॉपिकमध्ये दिल्यानुसार. मायक्रोबायोलॉजीला तुम्ही काय रेफर केलं पाहिजे? आता मार्केटमध्ये खूप बुक आहे. कोणतंही एक पुस्तक जे कंप्लीट असेल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्हायरसेस, टेक्निक्स वगैरे, स्टरलायझेशन सगळे टॉपिक असतील. आता एक आशुतोष कार यांचं बुक आहे फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी. ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा रेग्युलरचं एखादं जे आहे निराली प्रकाशन वगैरे रेग्युलरचं पुस्तक करत असेल, त्यातून पण पार्ट कव्हर करू शकता. तर ठीक आहे, ते फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी जे असणार आहे, ठीक आहे. तर आशुतोष कार यांचं जरी केलं तरी ते सफिशियंट आहे. तो एक महत्त्वाचा तुम्हाला पॉइंट आहे. सफिशियंट आहे म्हणजे खूप लेंदी आहे तसं बघायला गेलं तर पुस्तकं वाचायला पण बघा आता तुम्ही त्या पद्धतीने नियोजन करून व्यवस्थित टाईम युटिलायझेशन करा आणि चांगला अभ्यास करा, असं एक्सपेक्ट आहे. बायोकेमिस्ट्री दिले. आता बायोकेमिस्ट्रीला तुम्ही एकदम ग्रॅज्युएशन लेव्हलचं केलं पाहिजे आपण तसं तर. एकदम लो लेव्हलचं पण करू नका डिप्लोमा वगैरेचं, मग ते जास्त फ्रुटफुल होणार नाही. बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही सत्यनारायणचं जे बुक आहे ते वेल अँड सफिशियंट आहे. बऱ्याच गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. चांगलं आहे. परफेक्ट मार्केटमधलं ते बुक आहे. ते तुम्हाला काय करायचंय कंबाईन म्हणजे व्यवस्थित ते करायचंय बायोकेमिस्ट्रीसाठी ते बुक व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा मराठी व्याकरण दिलेले शब्दसंग्रह असतील किंवा काय व्याकरणाचा पाठ दिला असेल, ज्ञानराज अकॅडमीचं पुस्तक आहे. हे आपल्याकडे तुम्हाला मिळेल. हे ज्ञानराज अकॅडमीचं मराठी व्याकरण ज्ञानेश्वर आगाव सरांचं पुस्तक आहे. तर हे मराठी व्याकरणचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. किंवा मार्केटमधले कोणतेही पुस्तक करू शकता. इंग्रजी व्याकरणाचं बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक आहे. शब्दसंग्रह जास्त करायचा आहे, शब्दसाठा जास्त करायचा आहे. हे पुस्तक परफेक्ट ठेवा. जीकेचा पार्ट दिलेला आहे. तुम्ही लुसेंटचं पुस्तक त्याला वापरू शकता आणि शासनाच्या काही वेबसाईट्स आहेत. शासनाच्या काही वेबसाईट आहेत, त्या वेबसाईट तुम्ही वापरायच्या त्या ठिकाणी. जसं माहिती अधिकाराची वेबसाईट असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल. बाकी मग लुसेंट जर केलं तर दुसरं पुस्तक करायची गरज नाही. तुम्हाला कोणतीही एक्झाम फार्मसिस्टची भविष्यातली असली, तरी त्याला हे पुस्तक कामाला येणार आहे. एकदा असली तुमच्याकडे तर बेटर आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला द्यायचे असतील आणि ज्याला फक्त टाईमपास म्हणून आत्तापुरतंच करायचं असेल, तर त्याला मी राम-राम करतो. कारण हे टाईमपास वाल्यांसाठी परीक्षा नाहीयेत. ते कारण मुलं डेडिकेटेडली करतायत, सगळे विद्यार्थी डेडिकेटेडली करतायत. उगाच कोणाला तरी फॉर्म भरायचा आहे, तात्पुरतं काहीतरी वाचून करायचंय, त्याच्यासाठी परीक्षा ही नाहीच आहे विद्यार्थ्यांनो. नंतर बुद्धिमापन करायचं असेल, गणित बुद्धिमापन, तर तुम्हाला या ठिकाणी अनिल अंकलगी सरांचं एक पुस्तक आहे गणित बुद्धिमापनचं, ते करू शकता तुम्ही. गणित आणि बुद्धिमापन दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहे. ते बुद्धिमापनचं दिलं. ते पुस्तक करू शकता. लॉजिकल रिझनिंग जे म्हणतो आपण तो पार्ट. ठीक आहे. हे परफेक्ट करा. ह्याच्यानुसार बऱ्यापैकी तुम्हाला काय होईल, बेनिफिट होईल. रेफरन्स पुस्तक नसतील तर अशा पद्धतीने करा आणि जर समजा हे मॅक्सिमम पार्ट आपण सांगितलं कोणते रेफरन्स वापरले पाहिजे आणि ज्याला शक्य असेल ऑनलाईन बॅच आपण केलेली आहे. ऑनलाईन बॅचमध्ये आपण रेकॉर्डेड पण देत आहोत. ओके. जे रेकॉर्डेड आपल्याकडे कंटेंट अवेलेबल आहे तो रेकॉर्डेड लगेच प्रोव्हाईड केला म्हणजे आजपासून तुम्ही अभ्यास चालू करू शकता आणि 1 ऑक्टोबर पासून त्याच्यामध्ये आपण लाईव्ह चालू करत आहोत आणि लाईव्ह झाल्यावर ते रेकॉर्डमध्ये अवेलेबल आहे.
आणि जे काही आपण टीचिंग करतो, शिकवतो, ते जे बोर्डवरती शिकवलेलं असतं ते पी-पी-टीमध्ये ते नोट्स असतात, त्याच्यात टेस्ट आहेत. सगळ्या गोष्टी आपण त्या बॅचमध्ये देत आहोत. जर शक्य असेल तर ॲप डाउनलोड करा आणि बॅच पण तुम्ही जॉइन करू शकता. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचंय आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि सॉरी आपल्या YouTube चॅनलला आणि मी YouTubeवरती पण बऱ्यापैकी त्याची एम-सी-क्यूज प्रॅक्टिस आपण घेऊयात. ते पण चालू राहील. ओके. धन्यवाद. थँक यू. थँक यू सो